नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान परमात्म्याला सदर प्रणाम करतो। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे आहे, त्यासाठीच प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नही करत राहतो, पण कुठेतरी काहीतरी राहून जाते आणि त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही। मग अशा वेळी यशस्वी लोकांचे प्रेरणादायी विचार, त्यांनी यशस्वी होण्यासाठी केलेला संघर्षमय प्रवास याबाबतची व्याख्याने, पुस्तके वाचणे ऐकणेच फायद्याचे ठरते। अशाच एका यशस्वी व्यक्तीचा जीवन प्रवास आज आपण पाहणार आहोत। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील तमाम लोकांना अग्निपंख लावून यशस्वी उड्डाण करण्याची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व। गरीब कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा प्रत्येक संकटावर मात करून आपले अस्तित्व जगाच्या पटलावर उमटवणारा हा अवलिया भारतातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला। एक यशस्वी सायंटिस्ट, मिसाईलमॅन आणि भारताच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच राष्ट्रपती पदावर आरूढ होणारे उत्तुंग व्यक्तिमत्व। कोणताही राजकीय वारसा नसताना फक्त आणि फक्त स्वतःच्या ज्ञानाच्या गुणांच्या आधारावर यशस्वीकर गाठणारे संयमी व्यक्तिमत्व। स्वप्ने ती नव्हे ती रात्री झोपल्यावर पडतात, तर स्वप्ने ती आहेत जी झोपूच देत नाहीत, असे त्यांचे सर्वात प्रसिद्ध प्रेरणादायी वाक्य आपणास माहीत असेलच। यशस्वी शिखरावर पोहोचवणारे सफलतेचे 7 रहस्य त्यांना त्यांच्या राहत्या खोलीतच उमगले असे ते म्हणतात। त्यांनी सांगितलेले पहिले रहस्य म्हणजे त्यांच्या खोलीचा छत। छताकडे पाहिल्यानंतर आपले डोके वर होते, मान ताठ होते। त्यामुळे डॉक्टर अब्दुल कलाम सांगतात, स्वप्ने ध्येय नेहमी मोठी ठेवा। स्वप्ने त्यांचीच पूर्ण होतात जे स्वप्ने बाळगतात आणि त्यासाठी प्रामाणिक आणि आत्मविश्वासाने प्रयत्न करतात। कोणत्याही परिस्थितीत न डगमगता संयमाने, विश्वासाने आणि शांतपणे प्रयत्न करत राहा। एक ना एक दिवस यशाला गवसणी घालाल आणि ताठ मानेने अभिमानाने मिळवाल। डॉक्टर कलाम यांनी अगदी पेपर विकण्यापासून संघर्ष केला, मैलोन मैल पायपीट करून ज्ञानार्जन केले। त्यांनी आपले जीवन यशस्वी तर केलेच, पण इतरांनाही प्रेरित केले। डॉक्टर अब्दुल कलाम यांना उमगलेले सफलतेचे दुसरे रहस्य म्हणजे त्यांच्या खोलीच्या छताला लटकलेला पंखा। डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला सांगतात की पंखा आपल्याला थंडगार हवा देतो, तो स्वतः फिरत राहतो, अनेकदा अति फिरण्याने गरमही होतो, पण हवा मात्र थंडगार देतो। अशाच प्रकारे प्रत्येकाने जीवनात कितीही संघर्ष करावा लागला, त्रास सहन करावा लागला, तरी प्रत्येक निर्णय हा शांत डोक्याने, संयमानेच घेतला पाहिजे। संपूर्ण भारताचे आणि जगाचे लक्ष SLV-3च्या प्रक्षेपणावर होते। डॉक्टर अब्दुल कलाम आणि टीमची 19 वर्षांची कडी मेहनत पणाला लागली होती। रॉकेटने पहिली स्टेज पूर्ण केली, पण दुसऱ्या स्टेजला पोहोचल्यावर सिस्टीमने काम करणेच बंद केले आणि उड्डाणानंतर 317 सेकंदांनी रॉकेट श्रीहरिकोटापासून जवळपास 550 किलोमीटर अंतरावर दूर जाऊन समुद्रात कोसळले। सगळी मेहनत पाण्यात गेली। एखाद्या मोठ्या धक्क्यानंतर सुद्धा अगदी संयमाने सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली आणि पुन्हा जोमाने कामाला लागले। शांत डोक्याने प्रत्येक चूक लक्षात घेऊन दुरुस्ती केली। 18 जुलै 1990 रोजी भारताचे पहिले सॅटेलाइट रोहिणी अंतराळात यशस्वीपणे झेपावले आणि भारत सॅटेलाइट सोडणाऱ्या प्रगत देशांच्या यादीत जाऊन बसला। याचे सगळे श्रेय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनाच आहे। ते म्हणतात, अपयशाने खचून न जाता शांत डोक्याने, संयमाने आणि आत्मविश्वासाने पुन्हा ध्येयाकडे वाटचाल करा। एक ना एक दिवस नक्की यशस्वी व्हाल। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलेले सफलतेचे तिसरे रहस्य म्हणजे त्यांच्या खोलीतील घड्याळ। ते म्हणतात, घड्याळ हे सातत्याचे प्रेरक आहे। प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी आपल्या कार्याप्रती, ध्येयाप्रती सातत्याने झपाटलेले राहिले पाहिजे। धरसोड करता कामा नये। सेकंदाला वेळ पुढे सरकत असते आणि गेलेला वेळ कधीच परत येत नाही। त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखता आले पाहिजे। वेळ खूप महत्त्वाची असते, ज्या त्यावेळी संधीचे सोने करता आले पाहिजे। डॉक्टर कलाम नेहमी सांगत असत, इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, वेळ माणसाला सफल करत नाही, तर वेळेचा सदुपयोग माणसाला सफल बनवत असतो। डॉक्टर कलाम यांना 38 युनिव्हर्सिटीजने डॉक्टरेट देऊन सन्मानित केले होते। डॉक्टर APJ अब्दुल कलाम 18 तास मेहनत करायचे। त्यातूनही वेळात वेळ काढून पुढची पिढी घडवण्यासाठी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सतत प्रयत्न करायचे। प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करण्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा।
या प्रकारे प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यास यश नक्की मिळणारच. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलेले सफलतेचे चौथे रहस्य म्हणजे त्यांच्या खोलीतील आरसा. आरसा नेहमी खरं बोलतो. आपलं प्रतिबिंब आरशात दिसते. कोणत्याही कार्यासाठी स्वतःला आत्मविश्वासपूर्ण पाहण्यासाठी आरशासमोर उभे राहा. अप टू डेट राहा. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक कराल तर यशाचे प्रतिबिंब जी स्पष्टच दिसेल आणि आणखी आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलेले सफलतेचे पाचवे रहस्य म्हणजे त्यांच्या खोलीची खिडकी. ते म्हणतात, खिडकी आपल्याला जगाकडे, वातावरणाकडे पाहण्यासाठी प्रेरक ठरते. डॉक्टर अब्दुल कलाम यांना पायलट बनण्याची प्रेरणा ही उडणाऱ्या पक्षाकडे बघून निर्माण झाली होती. पायलटच्या परीक्षेत उत्तीर्ण 8 नंबरपर्यंतचे विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि कलाम सरांचा नंबर 9वा होता. 1 नंबरने निवड हुकली होती, पण त्यांनी आपल्या मनाला समजावले की कदाचित याहीपेक्षा चांगले काहीतरी मिळेल. पुढे जाऊन ते एक यशस्वी सायंटिस्ट बनले. इस्रोच्या माध्यमातून भारताला क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात परिपूर्ण बनवले. त्यामुळेच त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाऊ लागले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याही पुढे जाऊन भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आणि कमांडर इन चीफ बनले. 6 महिन्याचे अथक प्रयत्न आणि ट्रेनिंग घेऊन SU-30 फायटर जेट हे लढाऊ विमान यशस्वीरित्या चालवून आपले पायलट होण्याचे स्वप्नही पूर्ण करून दाखवले. योग्य दृष्टी आणि दृष्टिकोन ठेवून आपण आपले कोणतेही ध्येय पूर्ण करू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. डॉक्टर कलाम यांचा जगभरात सन्मान केला गेला. स्वित्झर्लंडच्या विमानतळावर ज्या दिवशी त्यांनी पाऊल ठेवले तो दिवस सायन्स डे म्हणून त्या देशाने घोषित करून सन्मानित केले. तसेच त्यांचा जन्मदिवस हा स्टुडंट डे म्हणून जगभर साजरा केला जातो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलेले सफलतेचे 6वे रहस्य हे त्यांच्या खोलीतील कॅलेंडर हे आहे. कॅलेंडर हे नेहमी अपडेट राहण्याचा संदेश देत असते. जो अपडेट राहत नाही तो काळाच्या ओघात लुप्त होऊन जातो. 2005 साली पाकिस्तानचे परवेज मुशर्रफ हे भारत भेटीवर आले होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीनंतर अर्ध्या तासाची राष्ट्रपतींची भेट होणार होती. त्यावेळी डॉक्टर कलाम यांच्या सेक्रेटरीने त्यांना सांगितले की परवेज मुशर्रफ काश्मीर मुद्दा उचलून धरतील. ते बोलताना सेक्रेटरीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट जाणवत होती. कारण डॉक्टर कलाम हे राजकीय मुत्सद्दी म्हणून स्वतःला सिद्ध करतील की नाही अशी त्यांना शंका वाटत असावी. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व पाहुणचार पूर्ण झाल्यानंतर भेटीच्या दरम्यान डॉक्टर कलाम यांनी 30 मिनिटांपैकी 26 मिनिटं काश्मीरवर मुद्देसूद मांडणी केली. त्यामुळे मुशर्रफांचा चेहरा अक्षरशः बघण्यासारखा झाला होता. त्यानंतर मुशर्रफ फक्त एकच ओळ बोलले, ती म्हणजे भारत हा भाग्यशाली देश आहे कारण त्यांच्याकडे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखा हिरा सर्वोच्च पदावर आहे. हे दृश्य पाहून डॉक्टर कलाम यांच्या सेक्रेटरीची छाती अभिमानाने भरून आली. एक सायंटिस्ट व्यक्ती राजकीय दृष्ट्या किती अपडेट असू शकतो याची झलक सेक्रेटरीला पाहायला मिळाली होती. अशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीने जीवनात प्रत्येक क्षेत्राबाबत अपडेट असले पाहिजे. वेळ आणि संधी कधीही सांगून येत नाही. आलेल्या वेळेचे आणि संधीचे सोने करण्याची हिंमत आपण राखली पाहिजे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलेले सफलतेचे 7वे रहस्य हे त्यांच्या खोलीचा दरवाजा हे आहे. वरील सर्व रहस्यांचे अवलोकन व मोठ बांधणी करून दरवाजातून बाहेर पडा असा ते संदेश देतात. आपली सर्व स्वप्ने ध्येये साकार करण्यासाठी जगाच्या व्यासपीठावर असे वावरा की टाळ्यांच्या कडकडाटाने जय जयकाराने आसमंत दुमदुमले पाहिजे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी लहानपणापासूनच स्वतःला शिस्तप्रिय, जिज्ञासू आणि आत्मविश्वासपूर्ण घडवण्याकडे कल दिला. प्रत्येक गोष्ट करताना मर्यादा ओलांडून जाऊन विचार केला. मर्यादांच्या बेड्या तोडून देऊन यशो शिखर पादाक्रांत केले. याप्रमाणेच प्रत्येकाने आपल्या जीवनातील अपयशाला, संकटांना, संघर्षाला न जुमानता कोणत्याही मर्यादांमध्ये न अडकता बंद मनाचे दरवाजे उघडून आपली स्वप्ने साकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या संघर्षमय जीवनाच्या पैलूंमधून सफलतेचे त्यांनी सांगितलेले 7 रहस्य जाणून घेतले. याचा आपले जीवन सफल करण्यासाठी नक्की उपयोग होईल यात मला खात्री आहे.
आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा. तसेच आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.